नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण एक सोपा पदार्थ बघणार आहे जो उपासालाही चालतो. आता हे बघत असाल तुम्ही तर हे काय आहेत. आता घरोघरी आपण उपास असला की साबुदाण्याची खिचडी करतो. खिचडी केल्यावर मग काही उरते कधी कधी, मग ती दुसऱ्या दिवशी गाईला घालतो. तर ती तसं करू नका. तर जी ही साबुदाण्याची उसळ आपण उरलेली असते, साबुदाणा खिचडी, ती खिचडी उरली की वाळू घालायची. कडक ऊन असले की वाळू घालायची. 2 दिवस ती वाळू द्यायची. वाळल्यावरती अशी कडक होते. तेल तापत आहे आपलं. आता या उसळीत आपण साबुदाणा, जिरं, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, तिखट, मीठ, असं किंचित साखर, दही असं सगळं घातलेलं आहे. त्यामुळे हे पूर्ण याला तिखट मिठाची काही गरज नाही आहे. आणि हे केलं. आता आपण याचा करणार आहे उसळीपासून, वाळलेल्या उसळीपासून चिवडा तयार करू आपण. तो कसा बघा. आता तेल तापलं का बघू आपण. थोडं तेल तापलं की गॅस कमी करून द्यायचा आपल्याला. आणि अशा प्रकारे हा थोडा थोडा घेऊन वाळलेली उसळ, म्हणजे वेस्ट न टाकता, टाकून न देता वेस्ट करायची नाही आहे. आणि साबुदाण्याच्या जशा चकल्या वगैरे आपण उन्हाळ्यात करतो तशाप्रमाणे उसळ ओढली की वाळू घालून द्यायची. आणि ती 2-4 दिवस वाळली की कडक डब्यात करून द्यायची. अशा प्रकारे आपण आता झटपट होणार आहे. फक्त उसळ वाळलेली डब्यात भरून ठेवायची. मध्ये मध्ये त्याला ऊन दाखवायचं. गॅस आता कमी केलेला आहे. गॅस कमी करून द्यायचा. पूर्ण साबुदाणा फुटला पाहिजे. अशा प्रकारे आपला तयार आहे. एवढे तळून घेऊ आपण आता. जास्त वेळ लागत नाही याला. एवढे तळून टाकू. आणि ते तळले की आपण त्यात तरी आता म्हणजे तिखट मीठ वाळल्यामुळे त्यातलं थोडंसं कमी होऊन जाते. आणि तिखट मीठ कमी झाल्यामुळे आपण त्यात अजून कमी केला. आता गॅस कमी करते मी. एकदा टाकून दिल्यावर फुलायला लागला तो साबुदाणा. कमी करून द्यायचा आहे. पेपरवर सुद्धा तुम्ही याचं तेल निथळण्यासाठी पेपरवर सुद्धा काढू शकता. म्हणजे पूर्ण तेल त्यात कोरडून द्या. बटाटे सुद्धा आहे याच्यात. गॅस आपण बंद करून देऊ. आता थंड होतं ते होऊन जाईल एवढ्या याच्यात. तेल राहिलं नाही पाहिजे म्हणून पेपरवर काढायचा. 5-10 मिनिट पेपरवर ठेवला की सगळं तेल निघून जाते आणि तेलकट पण होतं. अशा प्रकारे आपला हा साबुदाणा तळून आपण घेतलेला आहे. आता यात टाकायचं साहित्य अजून सांगते मी काय केलं आहे. आता हे जिरं मी किंचित साखर टाकून जिरं बारीक केलेलं आहे. जिरं हातावरच भाजलेलं जिरं आहे. आणि ते तिखट, थोडं तिखट, किंचित मीठ. उसळीत सगळं आपण घातलेलंच आहे, पण ते थोडंसं उन्हाने वाळल्यामुळे वगैरे साबुदाणा हे होऊ शकते. आणि भाजलेलं जिरं हातावर थोडंसं बारीक करून घेतलं आहे. असं भाजलेलं असतं की लवकर होते. आणि साखर किंचित. अशा प्रकारे यात शेंगदाणे आपण घालू शकतो. शेंगदाणे आपण थोडेसे आता गरम करून टाकून घ्यायचे याच्यात. तेल तापत आहे आपलं. शेंगदाणे आपण तळायला टाकलेले आहे याच्यात. शेंगदाणे घेऊन आपण कढईत ठेवलं आहे. थोडेसे कडक करायचे शेंगदाणे.
तर वाळलेल्या साबुदाण्याच्या खिचडीला अशा प्रकारे तुम्ही करू शकता, म्हणजे वेस्टही नाही जाणार आणि मुलं लहान मोठे सगळे आवडीने खातात. आता यात तिखट मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपण इथे टाकलेली आहे, हातानेच कुच करून किंचित साखर घातलेली आहे. आणि आता शेंगदाणे आपण तळायला ठेवलेले आहे. शेंगदाणे फ्राय झाले की यात घालून देऊ. अजून थोडंसं शेंगदाण्याला लागेल असं मीठ आपण किंचित टाकून द्यायच्या. तर उपवासाचा फराळी चिवडा तयार आहे आपला. उपवासाचा फराळी चिवडा. तर या, मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू व्हेरी मच.